नमस्कार, माझं नाव वरुण वासुदेव इंगळे. मी संतोषी माता मर्चंट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचा व्हाईस चेअरमन. आज आपण बघू शकता तिथे प्रांत अधिकारी साहेब व नगरपालिकेचे काही अधिकारी इथे आलेले आहेत. तर ताबा घेण्यासाठी संतोषी माता हॉलचा ताबा घेण्यासाठी आले. संतोषी माता हॉल प्रत्येक वेळेला जेव्हा इलेक्शन होतं त्यावेळेला ते टार्गेट असतं आणि यावर्षीसुद्धा ती काहीतरी त्याची पुढची स्टेप म्हणून ह्या पद्धती झालेली आहे. आत्ता मी तुम्हाला सांगू इच्छितो की 1996 साली याला 3 वर्षाचा आपल्याला ठराव मिळाला होता नगरपालिकेसाठी. 33 गुंठे अशी ही जागा आहे. ह्या 33 गुंठ्याचा ह्या हॉलला आपल्याला तेली मंगल कार्यालय आणि संतोषी माता दोन्ही डायरेक्ट इथे ताबा घेण्यासाठी जे उपस्थित झालेले अधिकारी आहेत कुठेतरी शंका उपस्थित झालेली आहे. तर आम्ही काही दिवसातच याच्यावरती आमच्याकडनं परत एकदा पत्रकार परिषद घेऊन याचे कागदपत्र वगैरे आम्ही तुम्हाला सर्व ठरावाचे देऊ शकतो. आणि जर काउन्सिलला हा अधिकारच नव्हता मग काउन्सिलने आम्हाला ताबा कसा दिला? याचा टॅक्स पेअरसुद्धा आहे. आम्ही दरवर्षी आम्ही टॅक्स भरतो, रेग्युलर टॅक्स पेअर आहे. किती टॅक्स देता तुम्ही? आम्ही 2,50,000 2 लाखाच्या वरतीच आमचा टॅक्स आहे वर्षाचा. आम्ही जर शासनाला जर टॅक्स भरतोय तरीसुद्धा ही शासन इतकं क्रूरता कसं काय करू शकता? इथे सामाजिक क्षेत्राचे तुम्ही बघू शकतात वर्षाकाठी ताबा मिळाला नसल्याकारणाने संस्थेतर्फे नगरपालिकेला आम्ही निवेदन दिलं की बुवा आम्हाला ताबा नाही मिळाला. मग त्यांनी आम्हाला 9 वर्षाचा ठराव करून ह्या संस्थेचा 9 वर्ष ठराव आम्हाला दिला. 9 वर्षाचा ठराव दिल्यानंतर अजून एक 2001ला 30 वर्षाचा ठराव मिळालेला आहे. जर हे बेकायदेशीर असतं तर 30 वर्षापासून जवळजवळ 2002 ते आज 2026 आहे, 23 वर्षापासून ही इमारत इथे आहे. याच्यामध्ये मला कुठेतरी शंका वाटते की वेळेवरती असा निर्णय का घेण्यात आला आणि ताबा घेत आहेत संतोषी माता हॉलचा. 23 वर्ष झाले हा निर्णय का थांबला होता? आमच्याकडे 30 वर्षाचा ठराव आहे, आमच्याकडे स्टे ऑर्डर आहे. आम्ही हायकोर्टातून सुद्धा स्टे ऑर्डर आणलेली आहे. त्याच्यानंतर सेशन कोर्टात सुद्धा आमची ही प्रकरण पेंडिंग आहे. आमचं म्हणणं असले तर वर्षातून 200 दिवस तर असे असतात की सामाजिक क्षेत्रासाठी हा फ्री ऑफ कॉस्ट हॉल दिला जातो आणि नगरपालिकेची बांधण्याची कुवत नसल्यामुळे नगरपालिकेने संतोषी माताला ताबा दिला की आमची पेलवण्याची शक्तीने एवढं खर्च करण्याची, तुम्ही खर्च करा, हा तिथे हॉल बांधा. आम्हाला याच्यासाठी प्लॅनसुद्धा मंजूर केलेला आहे नगरपालिकेने. जर हे सर्व असल्यानंतर ही जर परिस्थिती असते तर शासनाने आम्हाला ही जमीन ताब्यात का दिली? थोडा प्रश्न याबाबत पूर्व सूचना भेटली होती. 1 वर्षापूर्वी नोटीस आली होती. आम्ही त्याचं उत्तर सुद्धा दिलेलं आहे. 7 दिवसापूर्वी आम्हाला नोटीस दिलेली आहे. आम्ही 7 दिवसाचं उत्तर कालही दिलं, आजही जाऊन आले, पण आम्हाला ताब्याची नोटीस नाही. आम्हाला ताब्याची नोटीस दिली नाही. डायरेक्ट इथे आलेत आणि ताबा घेत आहेत. प्रत्येकाला म्हणजे मरताना पण कोणीतरी आपल्याला विचारतं की तुझी शेवटची संधी काय आहे बाबा? इथे तर संधी पण विचारली नाही. तर इतकी क्रूर शासन कसं होऊ शकतं? मग आज तुमचं जे संतोषी माता हॉल आहे ते सील करण्यात आलेलं आहे. ताबा घेतलेला आहे, सील नाही घेतला. ताबा घेतला, सील नाही. मग आपले जे बुकिंग वगैरे असेल तर काय ते बघू लग्नाचे आता बघू. आता आम्ही अधिकाऱ्यांशी बोलू त्या विषयावरती. ताबा घेतलेला आहे, सील नाही केलेला आहे. ठीक, धन्यवाद.